भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील पिंपळगाव सडक येथे वसंत पंचमीच्या शुभ पर्वावर शंकरपटाचे औचित्य साधून कृषी विभागांतर्गत 4 दिवसीय कृषी पशुपक्षी प्रदर्शनी विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले। या प्रसंगी उद्घाटन राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते पार पडले। आमदार नाना पटोले अध्यक्षस्थानी, प्रमुख उपस्थित विधान परिषद सदस्य डॉक्टर परिणय फुके, खासदार प्रशांत पडोळे, भंडारा डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकचे अध्यक्ष सुनील फुंडे, जिल्हा परिषद अध्यक्ष कविता उईके, उपाध्यक्ष एकनाथ फेंडर, जिल्हाधिकारी संजय कोलते, पोलीस अधीक्षक नुरुल हसन, मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, जिल्हा कृषी अधीक्षक संगीता माने, उर्मिला चिखले, जिल्हा परिषद सभापती स्वाती वाघाळे, मदन रामटेके, सदस्य मनीषा निंबारते, उपसभापती सुनील बांते, सरपंच श्याम सिवनकर, पटस समिती अध्यक्ष नरेश नवकरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। या प्रदर्शनीचे प्रास्ताविक प्रकल्प संचालक उर्मिला चिखले, सूत्रसंचालन कृषी अधिकारी ऋषाली देशमुख, तर उपस्थितांचे आभार उपविभागीय अधिकारी प्रज्ञाकर गिदमारे यांनी मानले। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मदन कमाने, राज्य प्रतिनिधी, भंडारा। 2009 मध्ये नाना भाऊलाही माहीत असेल, पहिल्यांदा आपण त्यावेळी अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते, तुम्ही लोक आमदार होते, त्यावेळी पहिल्यांदा धानाच्या बोनसची प्रथा 250 रुपये प्रमाणे सुरू झाली आणि नंतर ते वाढत गेली, त्याचा स्वरूप बदलत गेला आणि त्याचा काही दुरुपयोगही होत होता, म्हणून आज पर हेक्टरी आपल्याला धानाला बोनस मिळत। मित्रांनो, मला हे नाही म्हणायचं आहे किती दिलं तरी कमी आहे, मी हे या गोष्टीचा बिलकुल मान्य करायला तयार आहे की शेतकऱ्यांना जे काही आज मिळत आहे त्याच्यापेक्षा काही पट जास्त मिळालं पाहिजे। पण सरकारची पण मर्यादा असते, कोणीही पण सरकार असो, काही त्याच्या एक मर्यादाचा अंतर्गतच काम करावं लागतं आणि त्यामध्ये आज आपल्याला जे काही मिळत आहे तुम्ही त्याचा विचार करा आणि अभ्यास करा की पूर्वी काय, आज आपण फक्त हमी भावामध्ये खरेदीच्या आधारावर किंवा भरोश्यावर आपण थांबलेलो नाही, आज त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी मिळत आहे। पण तरी देखील आपल्याला प्रयत्न अजून चांगले आपल्याला करावाच लागणार आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये आपल्याकडे बऱ्याच काही गोष्टी आहे, पाणी चांगलं गोरक्षण केलं, कारण की मी पशुसंवर्धनाचं जे प्रदर्शनी पाहिली त्याच्यामध्ये पटासाठी आपण बाहेरून जे बैल आणतो ते आपल्याला आपल्या भागात निर्माण करता येईल तशी व्यवस्था आपल्याकडे होऊ शकते आणि त्या पद्धतीचा प्रयोग काही लोक करतात। जो बैल आपण 1 कोटीला बाहेरून आणत असू तर पशुसंवर्धन जर प्रॉपर केलं तर आमच्या भागातही 1 कोटीचा बैल दुसरे घेणारे कोणी असतील तर ते घेऊन जातील, तर कोट्याधीश आमचा शेतकरी होऊ शकतो। हा पशुसंवर्धनाचा कमाल आहे। दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आता अलीकडे पशुधनच संपलेला आहे। गावात पोळा होते, त्या पोळ्यामध्ये आपण पाहतोय की पहिल्याच्या काळामध्ये पटाच्या पोळ्याच्या याच्यामध्ये जोड्या दिसायच्या। आता मला वाटतं पिंपळगावमध्ये 5-10 जोड्या वाचल्या असतील एवढ्या मोठ्या गावात। आता सगळं ट्रॅक्टर आलं, पण याच्यामुळे काय झालं की ज्या शेतीला आपण रासायनिक खताचं बिमार केलं, त्याची जमिनीला ती आदत पडली, तिची आदत एकदा जास्त वाढली तर उद्या आपली ही माती जी आहे काळी माती ही मृत पावे। जसं दारू जास्त पेल्यानं बादशाह, लाल बादशाह, दारू जास्त पेल्यानं लोक माणूस जास्त जगत नाही, तसंच हे जे रासायनिक खत आहे हे रासायनिक खत जास्त आमच्या शेतीच्या जमिनीत पडलं तर ही जमीन आमची मरेल आणि म्हणून जमीन मेली नाही पाहिजे, आपली काळी आई मेली नाही पाहिजे आणि म्हणून तिला जिवंत ठेवायचं असेल तर तुम्हाला शेणखत हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग राहणार आणि म्हणून गोसंवर्धन आणि शेतीवर आधारित उद्योग, जसं मगाशी आपल्या खासदार साहेबांनी सांगितलं की यादवराव पडवळ साहेबांचा उल्लेख केला त्यांच्या वडिलांनी, आज विदर्भामध्ये सगळ्यात जास्त दूध कोणत्या जिल्ह्यात होत असेल तर तो आपल्या भंडारा गोंदिया जिल्ह्यात होतो।
बाकीच्या जिल्ह्यामध्ये मग नागपूर असेल, सगळे विदर्भातले सगळे जिल्ह्यात प्रगत आहे. सहकार महर्षी तिकडे मोठे मोठे आहेत. पण यादवराव पडवळ साहेबांनी ज्या पद्धतीनं जिल्ह्यामध्ये दूध क्रांती उभी केली, शेतकऱ्याला आर्थिक स्रोत रोज त्याच्या घरापर्यंत पोहोचवला, कोणतं तरी नेतृत्व या जिल्ह्यामध्ये असं आलं की त्यांनी दुधामध्ये एक मोठा व्यवसाय आणि शेतकऱ्यांच्या घरी पैसा उभा करून देण्याचा संकल्प केला, तो यादवराव पडवळ आहे. आणि म्हणून विदर्भात सगळ्यात जास्त दूध आपल्या जिल्ह्यामध्ये होते, हे कोणालाही नाकारता येईल. जो चांगलं करत असेल त्याच्याबद्दल चांगलंच बोललो पाहिजे. आज तुम्हाला सांगतो की मी काल बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ. आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.